ए ससुरासुर मनुसिंद वंदिदम घोदघायिकम ममलम पणमामि वद्धमानो तित्थम धम्मस्य कर्तारम से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगम समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मम जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये दुसरा अधिकार ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपण बघतो आहे. आणि वस्तुतत्व कसं असतं, जगामधल्या अनंत वस्तूंची व्यवस्था सुचारू रूपाने कशा प्रकारे चालते, प्रत्येकामध्ये काहीतरी सुसूत्रता असल्याशिवाय जगाचं एवढं रहाटगाडगं व्यवस्थितरित्या चालू शकत नाही. आणि म्हणून द्रव्य हे एका सुसूत्रतेमध्ये निबद्ध आहे. आम्ही ज्ञानामध्ये विशेष आकलन करत असताना चूक करू शकू, पण वस्तू व्यवस्थेमध्ये मात्र कधीही चूक होऊ शकत नाही. आमचं ज्ञान समीचीन ग्राही नसेलही कदाचित, आगमामध्ये समीचीन कथन केलं आहे, कदाचित विवक्षा लावताना आम्ही ते योग्य रीतीने आकलित करू शकणार नाही, पण त्यामुळे वस्तू व्यवस्थेमध्ये जी काही सिस्टीम आहे, जो काही सुसूत्रपणा आहे, तो बिघडणार नाही. ज्ञानामध्ये विपरीतता येऊ शकेल, वस्तू तत्व जसं आहे तसं आहे, त्याच्यामध्ये कधीही विपर्यास अध्यवसाय असा संभवनीय नाही. आणि म्हणून वस्तूमधली व्यवस्था ही सुचारू रूपाने नियमित रीतीने जशी आहे तशीच निरंतर सुरू असते. जसं आम्ही बघितलं की जे द्रव्य आहे हे द्रव्य अनंत गुणांचा समुदाय आहे, अनंत पर्यायींचा समुदाय आहे. याच्यामध्ये त्याचं प्रत्येक द्रव्याचं स्वचतुष्टय अपेक्षेने त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे, द्रव्यत्व आहे, द्रव्यपणा आहे, क्षेत्र आहे, हे त्याचं निज क्षेत्र, त्यांनी विस्तारलेला आकाशाचा प्रदेश हे त्याचं निज क्षेत्र. प्रतिसमय होणाऱ्या पर्यायींचा अखंड सिलसिला आहे आणि वर्तमानात कोणती पर्याय व्हावी हा त्याचा काळ आहे, हा झाला स्वकाल. आणि प्रत्येक द्रव्याचा स्वभाव काय आहे हे भावाच्या माध्यमातून सांगितलं. वस्तू आपल्या स्वरूपाचं ग्रहण करतं आणि परस्वरूपाला कधीही स्वीकार करत नाही. ही वस्तूची मर्यादा आहे. वस्तू गुण पर्यायवान आहे. गुण अलग आणि द्रव्य अलग आणि समवाय संबंधाने ते एकत्रित आले, ही कल्पना देखील आचार्यांनी खोडून काढलेली आहे. समवाय संबंध असा दोन वस्तूंमध्ये असू शकत नाही. गुण आणि गुणीमध्ये असा समवाय संबंध असू शकत नाही. गुण अनादी कालापासून द्रव्यासोबतच असतात आणि ते नित्य असतात, नित्य अवस्थित असतात. पर्यायी मात्र वस्तूमध्ये क्रमाक्रमाने होतात. एका समयात एकच पर्याय आहे. द्रव्य अपेक्षेने जर कथन केलं तर द्रव्याची समग्रतेची मिळून एक पर्याय विद्यमान आहे, जी आकारावरून ठरविली जाते. आणि प्रतिसमय जे होणारे गुण आहे, या गुणांच्या देखील पर्यायी विद्यमान आहेत. आणि अशा या गुणांच्या पर्यायींनी आणि द्रव्याची एक पर्याय अशी मिळून वस्तूची संपूर्ण वास्तू निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये कुणीही जगामध्ये त्रिकालवर्ती परिवर्तन करू शकत नाही.
वस्तूचा हा अकाट्य नियम आहे. आपल्या स्वरूपाचा ते त्याग करत नाही आणि परस्वरूपाचं ग्रहण करत नाही. कितीही एकमेक जवळ असेल तरी पराचा स्वभाव द्रव्य कधीही घेत नाही. उदाहरणार्थ जीव आणि पुद्गल हे अनादी कालापासून एकत्रित दिसत आहे. जिथे जीवाचे प्रदेश आहे तिथेच कर्माचे प्रदेश आहे, शरीराचे प्रदेश आहे. पण असं असताना देखील वस्तूची मर्यादा ही आहे की जीवाचे प्रदेश कधी पुद्गल रूप झाले नाही, पुद्गलाचे प्रदेश कधी जीवरूप परिणत झालेले नाही. प्रत्येकाची जी स्वतंत्र ओळख आहे ती नित्य कायम आहे, त्याच्या लक्षणांवरून आणि त्याच्या स्वभावावरून. कालपर्यंतच्या गाथेमध्ये आपण बघितलं उत्पाद, व्यय आणि ध्रुवता. आणि या उत्पाद, व्यय, ध्रुवतेला यांच्यामध्ये अविनाभावीपणा आहे. म्हणजे याच्यामध्ये भावभेद नाही. भावभेद नाही म्हणजे तीनही एका समयात विद्यमान आहे. भावाच्या अपेक्षेने जर बघितलं आम्ही तर त्या ठिकाणी वेगळेपणा न दिसता एक द्रव्यप्रणाच आम्हाला अनुभवात येतो. शिवाय आम्ही ही काल गोष्ट बघितली की जर आम्ही केवळ उत्पादच मांडला तर काय आपत्ती जीवनात येऊ शकते. केवळ व्ययाला स्थान दिलं तरी देखील संपूर्ण वस्तू व्यवस्थेचा डोलारा जो आहे हा कोलमडून पडणार आहे. आणि केवळ ध्रुवता मांडली, केवळ स्थिती मांडली आणि उत्पाद व्यय जर मांडले नाही तरी देखील वस्तूंमध्ये परिवर्तन कार्य संभवनीय नाही. कशापासून काय निर्माण झालं याची निश्चिती नाही. क्षणिकाला नित्यत्व मानावं लागेल. अनेक आपत्ती त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि म्हणून त्यांनी शेवटी निर्णय हा घेतला की वस्तूमध्ये अशा प्रकारचा त्रितयात्मकपणा, त्रैलक्षण्यपणा नित्य विद्यमान आहे आणि त्यांनीच वस्तूचं अस्तित्व अबाधित रूपाने अनादी कालापासून टिकून आहे आणि अनंत काळपर्यंत टिकणार आहे. कोणतीही वस्तू घेतली म्हणजे चेतन असो की अचेतन असो, अचेतन द्रव्यामध्ये देखील ही त्रयात्मकता नित्य घटित होते. समजा मुक्त जीव आहे त्यांच्या ठिकाणी देखील ही त्रितयात्मकपणा उत्पाद व्यय लक्षण, उत्पाद व्यय द्रव्य हे लक्षण त्याही ठिकाणी घटित होतं. जरी त्यांचं परिणमन हे सदृश रूपाच आहे, समान वाटत आहे, पण समान वाटत असलं तरी तेच परिणमन नाही, तसंच आहे पण तेच नाही. अशा तऱ्हेने जिथे या तीनची सिद्धी आचार्यांनी केली, अविनाभाव याच्यामधला प्रगट केला. आणि आता सांगतात की हे उत्पादादी जे आहे हे उत्पादादी द्रव्यापासून पृथक पदार्थ नाही. उत्पाद, व्यय, द्रव्य हे तीन म्हणजे वास्तविकतः पर्यायाश्रित आहे, या पर्यायीच आहे आणि याच्यामध्ये द्रव्याच्याच या पर्यायी होतात आहे. आणि द्रव्य जे आहे हे द्रव्य त्या पर्यायींचा आश्रय आहे. अंश आणि अंशी किंवा समुदाय आणि समुदायी अशी कल्पना या गाथेत आम्हाला लक्षात घ्यायची आहे. समुदायी म्हणजे ज्यांच्यामध्ये समूह दिसतो, समुदाय दिसतो त्याला समुदायी म्हटलं. जसं आता यांनी उदाहरण घेतलेलं आहे गाथेमध्ये, टीकेमध्ये, की वृक्ष आहे. वृक्ष असताना त्याचे अंश जर आम्ही बघितले, तीनच अंश घेऊ: बी, अंकुर आणि वृक्षत्व. आता या हे बी पहिलं पूर्व अवस्था आहे. बी नष्ट होऊन अंकुराची उत्पत्ती होणार आहे आणि याच्यामध्ये व्यापून असणारं नित्यत्व असणार आहे वृक्षपणाचं. तर हे वृक्षत्व, बीपणा आणि अंकुर हे तीनही पर्यायी आहे आणि या पर्यायी एक द्रव्याश्रित आहे, एक वृक्षाश्रित त्या ठिकाणी आहेत. अशा तऱ्हेने समुदाय आणि समुदायी, अंग आणि अंगी अशी जर कल्पना घेतली तर आमच्या हात, पाय, डोळे, कान, नाक हे सगळे अंग आहे, अंश आहे आणि पूर्ण आमचं शरीर अंशी म्हटल्या जाऊ शकतं. हे सगळे अंश मिळूनच अंशी त्या ठिकाणी झालेलं आहे.
तशा प्रकारे जे संपूर्ण समुदाय आहे, समुदायवान, समुदायात्मक, ते मिळून अशी समुदायी ही कल्पना, समुदाय आणि समुदायी, अंशी आणि अंश अशी कल्पना इथे आम्हाला लक्षात घ्यायची आहे, की एकाच याचे सगळे जे आम्ही विस्तरित रूप बघितलं, त्याच्याच या सगळ्या उपशाखा आहे म्हणा किंवा समुदाय आहे म्हणा, आणि त्याच्या माध्यमातून समुदायी पाहायचं आहे. उत्पाद, व्यय आणि द्रव्य. उत्पाद याचा अर्थ द्रव्यामध्ये नवीन पर्याय उत्पन्न होणे, द्रव्य उत्पन्न होणं नाही, द्रव्यामध्ये नवीन पर्याय उत्पन्न होणं, द्रव्याचा आधीचा पर्याय नष्ट होणं, आणि या दोन पर्यायीमध्ये एका नित्यतेच्या गुणधर्मावर समानता, ध्रुवता बघणं, याचं नाव आहे उत्पाद, व्यय, द्रव्य. आणि उत्पाद, व्यय, द्रव्य हे तीनही अंश आहे. आणि हे अंश कशाचे आहे? तर अंशीचे म्हणजे द्रव्याचे हे अंश आहे. उत्पादालाही अंश म्हटलं, व्ययालाही अंश म्हटलं, आणि ध्रुवतेला देखील अंश म्हटलेलं आहे. ध्रुवता म्हणजे द्रव्य नाही. ध्रुवता आणि द्रव्य याच्यामध्ये फरक आहे. द्रव्य एक वस्तूचा नित्य अंश आहे, आणि द्रव्य म्हणजे नित्य आणि अनित्य अंश मिळून बनलेली वस्तू आहे. या तीन मध्ये, उत्पाद, व्यय, द्रव्यामध्ये उत्पाद, व्यय आम्ही पर्याय म्हणू, अनित्य अंश म्हणू शकतो, आणि ध्रुव नित्य अंश म्हणू शकतो, आणि द्रव्य नित्य आणि अनित्य अशा रूपाचं मिळून द्रव्य असणार आहे. म्हणून द्रव्य आणि द्रव्य एकार्थवाची नाही. बऱ्याचदा आमची गफलत होते, याच्यामध्ये फरक कुठे आहे हे आमच्या लक्षात येत नाही. तर द्रव्य म्हणजे नित्य अंश, वस्तूचा एकच भाग, आणि द्रव्य म्हणजे नित्य आणि अनित्य असं मिळून द्रव्य बनलेलं आहे. आता या ठिकाणी द्रव्याला देखील पर्याय म्हटलेली आहे, पण ती पर्यायीचा गुणधर्म त्याच्यात आहे म्हणून त्याला पर्याय म्हटलं नाही. पर्यायीचा गुणधर्म आहे क्रमभूपणा, क्रमवर्तीत्व. अशा प्रकारे ध्रुवता, द्रव्य असं नाही, पण तो वस्तूच्या एका अंशाला धरून आहे म्हणून त्याला पर्याय म्हटलेलं आहे. पर्यायीचे गुणधर्म द्रव्यामध्ये लागत नाही, पण नित्य अंश एक अंश आहे म्हणून त्या ठिकाणी याला पर्याय असं म्हटलेलं आहे. गाथा नंबर आपल्याला 101 नंबरची गाथा बघायची आहे, आणि या गाथेमध्ये आचार्य आता ही गोष्ट स्पष्ट करतात. उत्पादठिदी भंगा विज्यन्ते पज्जये सुपज्जाया दव्ये हि सन्ति नियदं तम्हा दव्वं हवदि सव्वम्. उत्पादठिदी भंगा विज्यन्ते पज्जये सुपज्जाया दव्ये हि सन्ति नियदं तम्हा दव्वं हवदि सव्वम्. उत्पाद, ठिदी, भंगा. उत्पाद, ठिदी म्हणजे द्रव्य, आणि भंग म्हणजे व्यय. ये पज्जयेषु विज्यन्ते, हे पर्यायामध्येच होतात. म्हणजे उत्पाद, व्यय आणि द्रव्य या पर्यायी आहे, पर्यायीमध्ये होतात, म्हणजे ह्या पर्यायी आहे. पर्यायी याचा अर्थ अवस्था, द्रव्याची असलेली जी वर्तमानकालीन पर्याय, अवस्था, स्थिती, त्याचं नाव आहे पर्याय. ही पज्जाया नियदम दव्ये संती, आणि पर्याय नियम आणि द्रव्याचाच आहे किंवा द्रव्यातच आहे. पर्यायी कुठे होतात? फक्त पर्यायींचा आधार म्हणजे द्रव्य आहे, म्हणून पर्यायी हा नित्य द्रव्याश्रित असतात. आणि तम्हा सव्वम दव्वम हवदी, आणि म्हणून ते उत्पाद, व्यय आणि द्रव्य आणि पर्याय हे सर्वच वस्तुतः द्रव्य आहे. म्हणजे हे तीनही मिळून द्रव्य झालेलं आहे. एकट्या उत्पाद जर आम्ही मांडलं केला
तर एकट्या उत्पादामध्ये समग्र वस्तू सामावली जात नाही. एकटा वेळ जर आम्ही लक्षात घेतला तरी ही पूर्ण वस्तू समग्रतेने तिथे एक सांगता येत नाही. आणि आम्ही म्हटलं 2ला आम्हाला पाहायचं नाही, उत्पाद वेळाला पाहायचं नाही आणि आम्ही केवळ नित्यतेला बघितलं तरी देखील नित्यतेमध्ये देखील पूर्ण द्रव्याचं कथन समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणून हे 3 अंश मिळून त्या ठिकाणी वस्तुतत्वाचं यथार्थ कथन आहे. मग आता 3 अंश आहे तर जसं 3 अंश आहे तर 1 अंश वस्तूमधला उत्पाद रूप आहे असं नाही. वस्तू त्या समयात पूर्णच्या पूर्ण त्या पर्याय रूपाने परिणत झालेली आहे. पूर्णच्या पूर्ण तिचं अस्तित्व त्यावेळी तसं दिसतं आहे, तसं आहे. हा त्याच्यामधला उत्पाद आहे. जर आम्ही बी आणि अंकुराचं जर आम्ही उदाहरण घेतलं की अंकुर उत्पन्न झाला तर पूर्ण बी फुटून त्याच्यामधून अंकुराचा पर्याय उत्पन्न झालेला आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण ते द्रव्य त्या समयात अंकुर रूपाने आम्हाला दिसतं आहे. मातीचं उदाहरण घेतलं आपण, समजा पहिल्यांदा मृत्पिंड होता, ते मृत्पिंड पूर्णच्या पूर्ण तिची काही मातीचा जो काही पिंड होता तो घटरूप परिणत झालेला दिसत आहे. म्हणजे पूर्वीचं जे मृत्पिंड रूप अवस्था होती ती पूर्णपणे नष्ट झाली आणि घटरूप नवीन अवस्था उत्पन्न झाली. आणि त्यामध्ये माती द्रव्य हे कायम आहे. कुठेही लावताना जीवावर जर आम्हाला ही प्रक्रिया घटित करायची असेल तर सम्यक्त्व पर्यायीचा उत्पाद झाला. म्हणजे संपूर्ण जीव द्रव्यच श्रद्धा गुणाची पर्याय संपूर्णच्या संपूर्ण सम्यक दर्शन रूप परिणत झालेली आहे. आणि त्या समयात मिथ्यात्व पर्याय तिथे समूळ नष्ट झालेली आहे, तिचा वेळ आहे. आणि श्रद्धा गुण मात्र द्रव्य रूप आहे. मिथ्यात्व अवस्थेतही श्रद्धा गुण होता आणि सम्यक्त्व अवस्थेतही श्रद्धा गुण विद्यमान आहे. म्हणून ही उत्पाद द्रव्यामध्येच वस्तू पूर्ण सामावली जाऊ शकते. वस्तूचं स्वरूप हे 3 अंश मिळूनच पूर्ण होतं. एकट्या उत्पादात मध्ये वस्तू समग्रतेने सांगता येत नाही. अशा तऱ्हेची ही गाथा आहे आणि या गाथेला आपण टीकेच्या माध्यमातून बघू. निश्चयाने उत्पाद वे द्रव्य पर्यायांचा अवलंब घेतात. निश्चयाने जर बघितलं तर उत्पाद, व्यय आणि द्रव्य 3 शब्द आता कानावर पडून आम्हाला स्वरूप समजलं असेल की उत्पाद म्हणजे वस्तूमध्ये नवीन पर्याय उत्पन्न होणं, व्यय म्हणजे पूर्वीचा पर्याय नष्ट होणं आणि ध्रुवता द्रव्य म्हणजे 2 मधला समानतेचा धागा त्या ठिकाणी सांगणं, ही झाली द्रव्य. तर असा उत्पाद व्यय द्रव्य हा पर्यायांचा अवलंब घेतात. म्हणजे या पर्यायीच आहेत, पर्यायीच आहेत आणि ते पर्याय द्रव्याचा अवलंब घेतात. कारण पर्याय ही निराधार राहू शकत नाही, तिला द्रव्याचा सपोर्ट आहे, द्रव्याच्याच पर्यायी होतात आहे. म्हणून पर्यायीचा आधार काय? आधार द्रव्य. आणि आधाराशिवाय कोणतीही पर्याय राहू शकत नाही किंवा गुण राहत नाही. आधार आधेय संबंध पर्यायीमध्ये आणि गुणांमध्ये आहे. पण गुणांमधला आणि द्रव्यामधला आधार आधेय संबंध आहे. पर्यायी मधला देखील तादात्म्य रूपाचा आहे. पण पर्यायीचा आणि द्रव्याचा हा संबंध एक समयवर्ती आहे आणि गुणांचा संबंध आधाराधेय हा त्रिकालवर्ती आहे. आधाराधेय संबंध देखील 2 द्रव्याश्रित असतो. जसं टेबलाच्या आधारावर पुस्तक आहे, म्हणजे पुस्तक वेगळं आणि टेबल वेगळं. जर कोणी अशी कल्पना करेल आधाराधेय संबंधात की द्रव्य वेगळं
आणि गुण वेगळं, किंवा द्रव्य वेगळं आणि पर्याय वेगळी, तर असा आधाराधेय संबंध या ठिकाणी घटित होत नाही. या ठिकाणी जो आधाराधेय संबंध आहे हा एक द्रव्याश्रित आहे. गुण कुणाच्या आश्रयाने राहतात, तर नित्यावस्थितान्य रूपाणी आणि एकाश म्हणजे द्रव्याच्या आश्रयाने, द्रव्याश्रिता निर्गुणा गुणाहा, द्रव्याश्रिता द्रव्याच्या आश्रयाने गुण राहतात आणि एक गुण दुसऱ्या गुणात राहत नाही. आणि पर्याय देखील द्रव्याच्याच आश्रयाने राहतात, पण ती त्या नित्य आश्रयाने राहतात. आणि पर्याय मात्र अनित्य रूपाने असल्यामुळे एक समयवर्ती द्रव्याच्या आश्रयाने होतात. म्हणून पर्याय द्रव्याच्या अवलंब घेतात, द्रव्याच्या आश्रयाने राहतात. आणि हे सर्व मिळून एकच द्रव्य आहे, अन्य द्रव्य नाही. आणि उत्पाद, व्यय आणि द्रव्य हे तीन पर्यायी आहे, अंश आहे. आणि अंश हे मिळून एक द्रव्य झालाय. मिळून म्हणजे बेरीज आहे असं नाही आहे. ते समग्रच्या समग्र द्रव्य अशा तीन रूपात आम्ही बघून तीन रूपाचं एकत्रीकरण अभेद रूपाचं असं हे द्रव्य आहे. थोडी आमच्या डोळ्यासमोर ही कल्पना व्हिज्युअल झाली पाहिजे. आम्हाला वस्तूचं स्वरूप त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. प्रथमतः तर द्रव्य पर्यायांनी अवलंबित आहे, म्हणजे पर्याय द्रव्याश्रित आहे. पहिली गोष्ट, द्रव्य जे आहे, पर्याय जे आहे या द्रव्याश्रित आहे. म्हणजे जिथे पर्याय आहे तिथे त्याचा आधार द्रव्य आहेच. द्रव्याशिवाय पर्याय नाही आणि पर्यायीशिवाय द्रव्य नाही. कारण समुदायी म्हणजे समुदायवान, ज्याच्यामध्ये समुदाय आहे, हा समुदायी समुदयात्मक असतो. ज्याप्रमाणे समुदायी वृक्ष, बुंधा, मूळ, शाखा यांच्या समुदाय स्वरूपांचा आहे. वृक्ष म्हटल्यानंतर वृक्षामध्ये जसं मूळ आहे, फांद्या आहे, त्याला फुलं फळं आहे, हे सगळे शाखा उपशाखा आहे. आणि या सगळ्या कल्पना मिळून एक वृक्ष समुदायी किंवा समुदायवान असं आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशा तऱ्हेने बुंधा, मूळ आणि शाखा हे कसं आहे, तर वृक्षाच्या आश्रित आहे. म्हणजे ते वृक्ष म्हणजे या ठिकाणी द्रव्य घेतलं तर ते द्रव्याच्या आश्रित आहे. तसेच समुदायी रूप असलेले प्रत्येक द्रव्य, समुदायी कोण, तर द्रव्य. आणि हे द्रव्य कसं आहे, तर पर्याय समुदायात्मक असून पर्यायांनी आश्रित दिसते. हे द्रव्य जे आहे हे समुदायी आहे आणि याच्या आश्रयाने पर्यायी आहे, म्हणून पर्यायांनी आश्रित झालेला आहे. ज्याप्रमाणे स्कंध, मूळ, शाखा वृक्षाश्रित असून ते वृक्षापासून वेगळे नाही, पृथक नाही, त्याप्रमाणे पर्याय देखील द्रव्याश्रित आहे आणि द्रव्यापासून पृथक पदार्थ नाहीत. आणि पर्याय मात्र उत्पाद व्यय द्रव्यांनी आश्रित आहे. आणि जी पर्याय आहे, पर्याय म्हणजेच उत्पाद व्यय ध्रुवता, म्हणून उत्पाद व्यय ध्रुवता ह्या पर्यायी आहे म्हणा, किंवा द्रव्याच्या आश्रित आहे, पर्यायीच्या आश्रित आहे असं म्हणा. कारण उत्पाद व्यय द्रव्य हे अंशाचे धर्म आहे, अंश आहे, हे अंशी नाही. म्हणजे उत्पाद व्यय आणि द्रव्य अंश आहे आणि द्रव्य जे आहे ते अंशी आहे. ज्याप्रमाणे बीज, अंकुर आणि पादप, पादप याचा अर्थ झाड, पादप हा संस्कृत शब्द आहे आणि त्याला पादप का म्हटल्या जातं, त्याची ही व्युत्पत्ती पाहणं खूप मनोरंजक आहे. संस्कृत मधले कुठलेही शब्द
जेव्हा व्युत्पत्ती अर्थाने आपण समजतो त्याचा अर्थ आम्हाला विशद रीतीने लक्षात येतो. पाद आणि प. पाद म्हणजे पाय. पाय म्हणजे वृक्षाचे पाय कोणते? तर वृक्षाच्या मुळा. आणि पाद प. प वरून आम्ही पिणारा, पिबती, प्राशन करणारा. जो पायांनी पाणी प्राशन करतो त्याला म्हटलेलं आहे पादप. आणि म्हणून पादप याचा अर्थ वृक्ष. तर असा हा बीज, अंकुर आणि वृक्ष याप्रमाणे अंशी असलेल्या वृक्षाचे बीज, अंकुर आणि वृक्षत्व म्हणजे वृक्ष झाला अंशी आणि या वृक्षाच्या आश्रयाने राहणारे 3 गुणधर्म कोणते? बीज, अंकुर आणि वृक्षत्व. हे 3 अंश व्यय, उत्पाद आणि द्रव्य रूप आपल्या धर्मांनी आश्रित आहे आणि युगपत प्रतिभासित होतात. म्हणजे आम्हाला 3ही त्या ठिकाणी एका पर्यायीमध्ये प्रतिभासित होऊ शकतात. ज्ञानाचा आमचा विषय ते बनू शकतात. जसं अंकुर आम्हाला फक्त पाहिलं, वर्तमान पर्याय आम्ही अंकुराची बघितली. पण अंकुराची पर्याय बघत असताना ज्या बीजाला नष्ट होऊन ती पर्याय उत्पन्न झाली ती आम्हाला प्रतिभासित होते की या ठिकाणी हे बी होतं आणि या बीचं हे अंकुरण आहे. कपाशीचं बीज होतं, त्याच्यातून कपाशीचं झाड आलेलं आहे कोणतंही. तर ते जे आम्ही अंकुर बघू त्या अंकुरामध्ये आम्हाला पूर्व पर्यायीचा प्रतिभास होतो. म्हणजे ती पर्याय देखील आमच्या ज्ञानाचा विषय बनतं. आणि तिसरं द्रव्य, त्याच्यामध्ये काय कॉमन फॅक्टर आहे हा सामान्य फॅक्टर देखील आम्हाला लक्षात येतो. म्हणजे बीजाचा व्यय, अंकुराचा उत्पाद आणि वृक्षत्व रूप द्रव्य. इथे वृक्ष आणि वृक्षत्व याच्यामध्ये देखील भिन्नत्वाची कल्पना केली आहे. वृक्ष हा समुदायी म्हटलेला आहे आणि वृक्षत्व हा त्याचा अंश म्हटलेला आहे, नित्य अंश. आणि बी आणि अंकुर हा त्याच्यामधला अनित्य अंश. म्हणून अनित्य अंश बी आणि अंकुराने प्रतिपादन केला आणि वृक्षत्व हा त्याच्यामधला सामान्य अंश हा ध्रुवतेने प्रतिपादित केला. जर आम्हाला हीच गोष्ट जीव राशीवर घटित करायची असेल तर आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो की जीव म्हटलं तर ते द्रव्य झालं आणि जीवाची कोणतीही एक पर्याय आम्ही विवक्षित घ्या. समजा आम्ही चारित्र पर्याय आमच्या विवक्षित आहे. चारित्र पर्याय म्हणत असताना मिथ्या चारित्र म्हणजे असंयम पर्यायीचा व्यय झाला आणि संयम पर्याय उत्पन्न झाले आणि यामधलं सामान्यत्व, संयमत्व म्हणजे दोन्ही याच्यामध्ये असंयम याच्यामध्ये तो संयमी नाही हे बघितलं आणि संयमामध्ये त्याचा संयमपणा आहे हे बघितलं. म्हणजे चारित्र अंश त्या ठिकाणी दोन्ही मध्ये विद्यमान आहे. असंयमी असेल तरी तो चारित्राचा मिथ्या कल्पना आहे आणि संयमी म्हटला तो सम्यक चारित्राची कल्पना आहे. दोन्ही मध्ये चारित्र गुण हा कायम आहे. तर अशा रीतीने ध्रुवता आहे आणि त्या ध्रुवतेला जीव द्रव्य हे समुदायी म्हटल्या गेलं. म्हणजे जीव समुदायी झाला आणि चारित्र गुणाच्या ज्या पर्यायी घेतल्या आम्ही या त्या ठिकाणी अंश झाल्या आणि चारित्रत्वपणा हा नित्य अंश झाला आणि पर्यायींचा अनित्य अंश मिथ्या चारित्र आणि सम्यक चारित्र. मिथ्या चारित्राचा व्यय झाला, सम्यक चारित्र पर्यायीचा उत्पाद झाला, चारित्र अंश विद्यमान आहे आणि जीव त्या ठिकाणी द्रव्य आहे. अशा तऱ्हेने
हा भाव आम्हाला सर्वत्र कुठेही कोणतीही वस्तू आमच्या मनपटला समोर आणून आम्ही त्याच्यावर हे त्रितयात्मकपणा घटित करू शकतो. आणि हाच आम्हाला प्रयोग जीवनात पाहायचा आहे, की कोणतीही वस्तू असेल आणि त्या वस्तूकडे अशा 3 गुणधर्मांनी आम्ही बघू शकतो का. नित्य अवलोकन करायचं. जर आम्हाला एकच बाजू प्रगाढतेने तिथे वाटत असेल की हीच बाजू आहे, तेव्हा आमच्या मान्यतेत कुठेतरी चूक होऊ लागली, हे लक्षात घ्यायचं. जर आम्हाला केवळ उत्पादच उत्पाद दिसत असेल आणि त्याला जर आम्ही अंश मानत असू, तर आमच्या मान्यतेत कुठेतरी चूक आहे आणि ती आमची विचार प्रणाली आम्हाला परत दुरुस्त करायची आहे. म्हणून बीजाचा व्यय, अंकुराचा उत्पाद आणि वृक्षत्व रूप द्रव्य. वृक्षामध्ये युगपद दिसतात. युगपद शब्द महत्वाचा आहे. युगपद याचा अर्थ एका समयात ते आहे. एकच पर्याय लक्षामध्ये घेतलेली आहे आणि समय देखील एकच घेतलेला आहे. जसा अंकुर आम्हाला दिसतोय, अंकुर दिसत असताना देखील त्याच्यामध्ये आम्हाला त्रितयात्मकपणा प्रतिभासित होतो, आमच्या ज्ञानाचा विषय बनतो. पर्याय फक्त अंकुराची विद्यमान आहे. बी पर्याय नष्ट झालेली आहे, पण ती वेळ रूपात आहे हे आम्हाला अंकुर पर्यायीमध्ये प्रतिभासित होतं. आणि संपूर्णच्या संपूर्ण ती पर्याय त्या अंकुर रूपाने निर्माण झालेली आहे, हेही आमच्या ज्ञानाचा विषय बनू शकतं. त्याचप्रमाणे अंशी असलेल्या द्रव्याचे नाश पावणारा, उत्पन्न होणारा आणि ध्रुव असणारा परिणाम असे 3 अंश वेळ, उत्पाद आणि द्रव्यरूप निजधर्मांनी युगपद आश्रित प्रतिभासित होतात. आणि हेच उदाहरण जीवद्रव्यावर आम्हाला लावायचं. जे अंकुरावर आचार्यांनी लावून दाखविलं ते जीवद्रव्यावर देखील आम्हाला घटित करायचं आहे. आता आपण त्यात पुढचा भाग आपण कव्हर करू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसा.